हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे। सगळ्यात पहिले थँक्यू सो मच, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात, तुम्ही वाट बघता, म्हणजे मला कमेंट्स येत आहेत, मला फोन येत आहेत, मला रस्त्यात भेटून सुद्धा माझ्या जवळची माणसं सांगतात की धनुराज कधी अपलोड करणार, वृश्चिक राशीचा व्हिडिओ कुठे आहे। सो मला आवडतंय की तुम्हाला आवडत आहेत माझे व्हिडिओ, सो थँक्यू सो मच। आज आपण बघणार आहोत आठवडाभराचं राशी भविष्य 3 नोव्हेंबर पासून 9 नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीसाठी 12 राशींसाठी कसं असणार आहे। या दरम्यान आपण जाणून घेणार आहोत सगळ्यांचे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ प्रत्येक राशीचं जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओ फार पटापट पुढे नेणार आहे मी, कारण खूप मोठा लेंदी व्हिडिओ मला बनवायचा नाहीये। तो आपण हे सगळं ज्योतिषशास्त्राने जाणून न घेता टॅरोनी जाणून घेतो, तुम्हाला माहितीच आहे। साई टॅरोनी आपण जाणून घेणार की तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे, तसंच सेम एंजल्स ॲडवाइस असणार आहे आणि बुक ऑफ आन्सर्सनी जाणून घेणार की या सगळ्या घटना घडत असताना तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवा त्या वेळी, त्या सिच्युएशनमध्ये, ठीक आहे। डिसिजन मेकिंग कसं असायला हवं ते आपण बघणार आहोत। सुरुवात करूया आपण मेष राशीपासून। मेष राशीसाठी रिलेशनशिप, फायनान्स, करिअर, बिझनेस, हेल्थ। रिलेशनशिप मध्ये दाखवते की तुमच्या पार्टनरची किंवा तुमची लिटरली ह्या प्रेमाची परीक्षा असणार आहे या आठवड्यामध्ये, सो तयार राहा। फायनान्स मध्ये खूप महत्त्वाचे डिसिजन घेतले जातील ज्याच्यामुळे तुमच्या आर्थिक उलाढालींना एक वेगळं वळण, एक चांगलं वळण मिळणार आहे। करिअर मध्ये प्रोफेशनल ग्रोथ मला दिसतीये, मग तुम्ही दुसरीकडे जॉब सुद्धा अप्लाय करू शकता। बिझनेस मध्ये काही गोष्टींमध्ये कन्फ्युजन असेल आणि नवीन प्रयोग करून बघण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्साहित असाल। थोडं इमोशनल आणि प्रॅक्टिकल लाईफ इम्बॅलन्स होताना दिसते आणि हेल्थ मध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये, सो अभिनंदन। आता आपली दुसरी रास आहे वृषभ। वृषभ राशीसाठी काय असणार आहे राशी भविष्य। रिलेशनशिप सांगतात की नाईट ऑफ सॉर्ट रिव्हर्स आहे, तो शक्यतो तुम्ही तुमच्या पार्टनरला न दुखवता तुमची कामं करण्याकडे तुमचा कल असेल। फायनान्सेस, सेव्हिंग, खर्च व्हायची वेळ आलेली आहे काही ना काही कारणामुळे। करिअर मध्ये उत्तम प्रोफेशनल ग्रोथ दिसतीये मला, पैसे येताना दिसत आहेत। बिझनेस मध्ये जिथे तुम्हाला वाटतंय की मी खूप करतोय आणि आता कुठेतरी थांबायला पाहिजे, मी पॉज घेतो, नका घेऊ, हीच ती वेळ आहे स्वतःला पुश करायची आणि तिथे तुम्हाला तुमचं काय म्हणतात प्रगती होताना दिसेल, आर्थिक प्रगती। त्यानंतर आपलं कार्ड होतं बिझनेसचं झालं। हेल्थचं द हेरोफंट आहे जे रिव्हर्स पोझिशन मध्ये आलंय, सो थोडं काही गोष्टींमुळे ना आध्यात्मिकता तुमची कमी होण्याची शक्यता आहे। देवावरचा विश्वास उडतो कुठे ना कुठे, तर तशी घटना घडल्यामुळे मन विचलित होणं, सतत आपल्याला कोणीतरी काहीतरी ॲडवाइस द्यावं याच्यात मार्ग निघण्यासाठी आपल्याला आपल्या लाईफमध्ये कोणतरी पाहिजे, असं एक डिप्रेशन या प्रकारचं कॅरी केलेलं असेल तुम्ही ह्या आठवड्यामध्ये, असं मला दिसतंय। तर हे होतं आपल्या वृषभ राशीसाठी राशी भविष्य। तिसरी आपली रास आहे मिथुन। मिथुन राशीसाठी कसा असणार आहे हा आठवडा ते आपण बघूया। रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस, हेल्थ। रिलेशनशिप मध्ये ज्या गोष्टीची आजपर्यंत तुम्ही वाट बघत होतात ना, त्या गोष्टी घडणार आहेत आणि नातं पुढच्या लेवलला जाणार आहे। फायनान्सेसच्या बाबतीत चुकीचे डिसिजन घेतले जातील आणि तेही कोणत्या ना कोणत्या मोहापायी। करिअर मध्ये गुड प्रोफेशनल ग्रोथ दिसते, तुमच्या शब्दाला मान असेल। बिझनेस मध्ये व्हेरी गुड, नाईट ऑफ वँड्स आलेला आहे, सो विजय तुमचाच आहे, प्रगती होईल। हेल्थच्या बाबतीमध्ये थोडं डिप्रेशन, एन्झायटीचा इश्यू येऊ शकतो, बिकॉज काही गोष्टींमध्ये तुमचं मन दुखावलं जाईल आणि जवळची माणसं अशी का वागतात याच्यावरून एक द्वंद्वयुद्ध मनामध्ये सुरू राहील असं दिसतंय। चौथी आपली रास आहे कर्क। कर्क राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हा आठवडा। रिलेशनशिप उत्तम, छान असणार रिलेशनशिप। फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ। जसं की 10 वनचं कार्ड आहे, रिलेशनशिप तर सुंदर असणारच आहे। बेबीसाठी ट्राय करत असाल तर या आठवड्यामध्ये काहीतरी गुड न्यूज तुम्हाला कळेल।
फायनान्सेसच्या बाबतीत जुन्या लोकांकडनं पैसे यायचे बाकी असतील तर ते येतील. तुम्ही जर कुणाला पैसे देणे असाल, जुने 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 ज्यांच्याकडनं खूप आधी पैसे घेतले त्यांचे पैसे त्यांना देण्या इतपत पैसे तरी तुमच्याकडे येतील. ठीक आहे, रिकव्हरी थोडक्यात. पेज ऑफ वॅन्ड्स हे आलेलं आहे करिअरमध्ये. सो आलेल्या संधीचा तुम्ही नक्की फायदा घ्याल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे मनासारखी. बिझनेसमध्ये प्रश्नच नाही. व्हील ऑफ फॉर्च्यून घेतलेला प्रत्येक डिसिजन तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाईल आणि हेल्थमध्ये कोणताही प्रॉब्लेम येणार नाही असं दिसते. त्यानंतर आपली 5वी रास आहे सिंह. सिंह राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस सुंदर, हेल्थ सुंदर. बिझनेस आणि हेल्थ टेन्शन नाहीये काही. रिलेशनशिप मध्ये ना तुम्हाला असं वाटेल की पैशाला जास्त महत्त्व दिलं जाते नात्यापेक्षा आणि त्यामुळे मन कुठेतरी दुखावलं राहील. फायनान्सेस मध्ये पण तसं म्हणायला गेलं तर चांगलं कार्ड आलंय, कारण अचानक आलेली संधी फायदा करून देईल. करिअर मध्ये थोडं सावध राहा. हातात दुसरा जॉब येईपर्यंत आता आहे ती नोकरी सोडू नका, किंवा आता जिथे तुमची जी नोकरी आहे ती टिकवण्याकडे कल असू द्या. जसं मी म्हटलं बिझनेसमध्ये द सन आलेला आहे, तो चारी बाजूनी पैसा येणार, प्रगती होणार, मान सन्मान मिळणार. आणि व्हील ऑफ फॉर्च्यून हेल्थमध्ये आलंय. सो कोणताही निगेटिव्ह कमेंट हेल्थच्या बाबतीत सिंह राशीच्या लोकांसाठी नाहीये. हा आठवडा हेल्दी असणार आहे. नंतर आपली रास आहे कन्या. कन्या राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हा आठवडा बघूया आपण. रिलेशनशिप, फायनान्स, करिअर, फायनान्स, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. रिलेशनशिप, तुम्ही तुमच्या पार्टनरला न दुखवता तुम्हाला जे साध्य करायचंय त्याच्याकडे तुमचा कल असेल. फायनान्सेस उत्तम आहे, तो पैसा सांभाळा व्यवस्थित, त्यात तुम्हाला फायदा होणार. रिलेशनशिप, फायनान्स, करिअर. करिअरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप जास्त अपॉर्च्युनिटी समोरून चालून येतील. नोकरीची संधी समोरून चालू येईल. बिझनेसच्या बाबतीत सावधान, कोणाची तरी चिटिंग उघडकीस येणार आहे. आणि हेल्थचं कार्ड होतं द मून. कन्फ्युजन दूर होईल, पण जेव्हा हे कार्ड येतात तेव्हा इमोशनल चाउटिक सिच्युएशन दिसते. मनामध्ये सतत द्वंद्व युद्ध चालू असतं, योग्य अयोग्य काय. आणि हेल्थ नंतरच हे पण कार्ड आलं होतं, तर थोडीशी उदासीनता राहील या आठवड्यामध्ये बिकॉज ऑफ दॅट इमोशनल चाउटिक सिच्युएशन. आता आपण पाहूया तूळ राशीसाठी कसा असणार आहे आठवडा. तूळ राशीसाठी रिलेशनशिप छान, गुड न्यूज येईल काहीतरी. फायनान्सेस, अचानक एखादी अशी घटना तुमच्या आर्थिक गोष्टींच्या बाबतीत तुमच्या कानावर येईल की त्यामुळे पायाखालची जमीन सरकेल. करिअरमध्ये गावापासून लांब जाण्याचे योग आहेत. जर तुम्ही आपल्या गावापासून ऑलरेडी लांब असाल तर गावाकडे काहीतरी करिअरची संधी मिळण्याची शक्यता आहे. बिझनेसमध्ये तुम्ही कुणाला तरी फसवून स्वतःचा फायदा करून घ्याल असं दिसतंय. चांगलं नाही, हे नाही करायचं असं. आणि हेल्थच्या बाबतीत जजमेंटचं कार्ड आलेलं आहे, म्हणजे कर्माचं कार्ड आलेलं आहे. सो तुमची हेल्थ तुमच्या हातात आहे. चुकीच्या गोष्टी खाल तर ऑब्व्हियसली आजारी पडाल, किंवा चुकीची काय म्हणतात स्वास्थ्य रचना तुमची चुकीची घडू देऊ नका, त्याचा तुम्हाला लॉस होईल आणि आजारपणा ओढावून घ्याल असं दिसतंय तूळ राशीच्या लोकांसाठी. आता आपण बघूया वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे हा आठवडा. वृश्चिक, रिलेशनशिप, अजिबात कुणावर विश्वास ठेवू नका. फायनान्सेस, मनातल्या गोष्टी कुणाला प्लॅन सांगू नका. करिअर, द इम्प्रेसचं कार्ड रिव्हर्स आलंय. सो होऊ शकतं की तुम्हाला जेवढं अपेक्षित आहे तेवढं यश समोरून मिळणार नाही. आणि क्रिएटिव्ह आयडियाज समोरच्या माणसाला इम्प्रेस करण्यासाठी, मॅनेजरला इम्प्रेस करण्यासाठी फ्लो होणार नाहीत, किंवा तुम्ही केलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. बिझनेसमध्ये थोडंसं इमोशनल टर्ब्युलन्स राहील, कारण तुमचं बिझनेसमुळे जी दमछाक होते त्याच्यामुळे इमोशनल आणि प्रॅक्टिकल लाईफ थोडंसं इम्बॅलन्स होताना दिसते. करिअर आपलं बिझनेस काय म्हणतात, हेल्थच्या बाबतीत चांगलं कार्ड आलेलं आहे, कोणतेही निगेटिव्ह कमेंट नाही. वृश्चिक राशीला हेल्थ चांगली असणार आहे. शेवटून चौथी रास आहे आपली धनु.
म्हणजे सॅजिटेरियस धनुराशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे आपण पाहूया. हा 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर हा कालावधी. रिलेशनशिप सुंदर, फायनान्सेस वा, करिअर ओके, बिझनेस, हेल्थ. रिलेशनशिप मध्ये तर तुम्ही सिंगल असाल तर नवीन कोणीतरी आयुष्यात येणार आहे. जर तुम्ही ऑलरेडी रिलेशनशिप मध्ये असाल तर नातं जास्तीत जास्त गाढ कसं होत जाईल याच्याकडे तुमचा कल असेल. फायनान्सेस अपॉर्च्युनिटी समोरून चालून येतील आणि त्यात आर्थिक फायदा होईल. करिअर मध्ये थोडं टेन्शनचं काम आहे. हातात असलेली नोकरी नवीन भेटल्याशिवाय सोडू नका. ठीक आहे. बिझनेस मध्ये 10 ऑफ कप्स रिव्हर्स आलेला आहे. सो जास्तीत जास्त धावपळ झाल्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्हाला जाणवेल की फॅमिलीसाठी तर वेळच दिला नाही आपण. हेल्थ मध्ये एक उदासीनता दिसतेय मला. मग कदाचित तुम्हाला फॅमिलीसाठी वेळ देता येणार नाही म्हणून असेल, किंवा करिअर मध्ये जे काही तुम्ही आता ऑब्झर्व करणार आहात या आठवड्यामध्ये की किती केलं तरी प्रगती होत नाही आहे. तुम्ही केलेलं काम हायलाइट होणार नाही. करिअरच्या बाबतीत बोलते मी. त्यामुळे सुद्धा एक उदासीनता दिसून येते आहे. बाकी अदरवाईज शारीरिक असं काही टेन्शन मला दिसत नाही. नेक्स्ट आपली रास आहे मकर म्हणजे कॅप्रिकॉर्न. बघूया मकर राशीसाठी काय आहे 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या कालावधीसाठी लिहून ठेवले. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ. मकर राशीच्या लोकांनी मला येऊन फक्त भेटून द्या, कारण रिलेशनशिपच्या बाबतीत दिसतंय की स्वतःसाठी वेळ काढता येत नाहीये. इतकं गुंतून गेलाय तुम्ही तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज खांद्यावर घेऊन घेऊन की तुम्हाला स्वतःसाठी या आठवड्यात हे जाणवेल की मी माझ्यासाठी वेळच काढू शकत नाहीये. फायनान्सेस मध्ये जिथे तुम्हाला असं वाटेल की इथे थांबायला हवं, बस झालं, मी किती केलं तरी यश नाही मिळत आहे, तिथे तुम्हाला स्वतःला पुश करायचं, कारण तिथेच आर्थिक फायदा होणार आहे. करिअरच्या बाबतीत 2 अपॉर्च्युनिटीज असतील किंवा 2 पेक्षा जास्त अपॉर्च्युनिटीज असतील. सो ट्राय करत राहा. तुम्हाला नवीन जॉब नक्कीच भेटेल, किंवा एकदम 3-4 ठिकाणी अप्लाय केले तिथून तुम्हाला कॉल येईल आणि मग अशी असेल की त्यातलं योग्य कोणतं हे तुम्हाला कळणार नाही. अशा वेळेला काय करायचं, माझा नंबर दिलेला आहे लिहिलेला, फोन करायचा. 3-4 ऑप्शन्स आहेत ते मला सांगायचे, यातला बेस्ट तुमच्यासाठी भविष्याच्या दृष्टीने काय आहे हे मी नक्की सांगेन. बिझनेस मध्ये क्रिएटिव्ह आयडियाज या आठवड्यामध्ये येणार नाहीत हे तुम्हाला जाणवेल. नेहमीपेक्षा माझा फोर्स माझ्या बिझनेसकडे लक्ष कमी येते असं कळेल. आणि हेल्थच्या बाबतीमध्ये तुम्हाला दुसऱ्यांची काळजी करता करता तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळणार नाही असं दिसतंय. आता आपण पाहूया कुंभ राशीसाठी कसा असणार आहे हा कालावधी 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2025. 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर कुंभ राशीसाठी कसा असणार आहे. रिलेशनशिप सुंदर, फायनान्सेस महत्वाचा डिसिजन आता घेऊ नका. करिअर मगाशी आलं होतं तसंच की 1 पेक्षा जास्त अपॉर्च्युनिटी समोरून चालून येतील आणि तुम्हाला डिसिजन मेकिंगला थोडा प्रॉब्लेम येईल की यातलं योग्य कोणतं. सो नेहमीप्रमाणे अशा वेळेला मला कॉन्टॅक्ट करायचा, मी सांगेन तुम्हाला असलेल्या अपॉर्च्युनिटी पैकी योग्य कोणतं. फायनान्सेस पुन्हा एकदा सेम की बिझनेस मध्ये तुम्हाला या आठवड्यामध्ये जाणवेल की माझा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी मला या आठवड्यामध्ये क्रिएटिव्ह आयडियाज फ्लोन होत नाहीयेत. नवीन नवीन आयडिया सुचायला हव्यात, त्या होत नाहीत. बिझनेसच्या बाबतीत अजून एक मी असं सांगू शकेन की नेचरशी रिलेटेड कोणती पण बिझनेस सुरू करू नका, ही वेळ योग्य नाही. आणि हेल्थच्या बाबतीत द डेव्हिल आलेला आहे. सो होऊ शकतं की तुम्हाला ज्या गोष्टीचं जास्त ॲडिक्शन आहे, काहींना स्मोकिंग असतं, काहींना ड्रिंकिंग असतं, अगदीच काही नाही तर बडीसोपचं सुद्धा आकर्षण असू शकतं. सो तुम्हाला ज्या गोष्टीचं आकर्षण आहे ना, त्या गोष्टीमुळे तुम्ही आजारपण उद्भवून घेणार आहात. चुकीचं आकर्षण, बरं का, चुकीचं आकर्षण. शेवटची आपली रास आहे मीन राशीच्या लोकांचा कसा असणार आहे हा आठवडा हे आपण बघूया. 3 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर मीन राशीसाठी कसा असणार आहे. रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस, हेल्थच्या बाबतीत सुंदर कार्ड आलेला आहे. रिलेशनशिपच्या बाबतीत तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या मध्ये आर्थिक देवाणघेवाण होऊ शकते आणि त्याच्यावरनं वाद पण होऊ शकतात. फायनान्सेसच्या बाबतीमध्ये
मटेरियलिस्टिक गोष्टींवरती जास्त खर्च होईल, म्हणजे भौतिक सुख, जसं की घर, गाडी, एखादं इलेक्ट्रॉनिक आयटम, गॅजेट्स, अशी जी भौतिक सुख असतात ना त्याच्यावरती खर्च होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये जुने वाद जे होते ऑफिसमध्ये ते संपुष्टात येणार आहेत. बिझनेसमध्ये तुम्हाला खूप डिप्लोमॅटिक राहावं लागणार आहे, कारण तुम्हाला अनुभव येईल की आपल्याला खूप आगाऊ माणसाला पण खूप शांतपणे हँडल करायचे अशी सिच्युएशन असणार आहे. थोडक्यात काय, जसं की हे चित्र दिसते की लेडी आहे आणि सिंहाच्या तोंडातनं काहीतरी काढायचा प्रयत्न करते ती. तो स्त्रिया कशा असतात युजली, तिथं झुरळाला तरी घाबरतात, पण इथं तर ही सिंहाकडनं काहीतरी काढते. म्हणजे काय, तुम्हाला इतकं डिप्लोमॅटिक राहायचं आहे ना की समोरच्याकडनं गोड बोलून कामं करून घेता आली पाहिजेत. हेल्थच्या बाबतीत नो निगेटिव्ह कमेंट, चांगलं कार्ड आलेलं आहे. तो अभिनंदन. असं होतं मीन राशीचं राशी भविष्य आणि असं होतं 12 राशींचं राशी भविष्य. जास्तीत जास्त पटापट जेवढा करता आलाय व्हिडिओ तेवढा केलाय, कारण अजूनही आपलं गुरूंचा संदेश काय आहे आणि एंजल्स ॲडवाइस काय आहे हे पाहायचंय. तो पाहूया की आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला जे थांबलेत त्यांच्यासाठी तुमच्या गुरूंचा संदेश काय आहे. रिमुव्हिंग हर्डल्स. बाबा विल रिमूव्ह द हर्डल्स अँड मेक युअर पाथ स्मूथर. म्हणजे काय, तुमचे गुरु तुमच्या मार्गामध्ये येणारे सगळे अडथळे दूर करणार आहेत. सो अभिनंदन. द हेल्पर. बाबा विल हेल्प यू इन युअर करिअर. ज्यांना ज्यांना करिअरच्या बाबतीमध्ये इश्यू आला होता त्यांनी काळजी करू नका, बाबांचं म्हणजे तुमच्या गुरूंचं लक्ष तुमच्यावरती आहे. द वर्ल्ड इज युअर होम. बी हॅप्पी व्हेअर एव्हर यू आर. थोडक्यात जे लोक आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला थांबलेत ना त्यांनी आपल्या घरातच आपलं जग आहे. सो थोडक्यात एखादी ट्रॅव्हल प्लॅन केला असेल तर तो कॅन्सल करा. घरी राहा, पीसफुली राहा, हॅपी राहा, असं साईंना सांगायचंय. सो जास्तीत जास्त ट्रॅव्हल जसं काही प्लॅन केला असेल या आठवड्यात तर अवॉइड करा. आज आपण बघूया एंजल कार्ड्स आपल्याला काय सांगतात. एंजल कार्ड्स सांगतात की रिमेन पॉझिटिव्ह. सो कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपल्याला, जसं मी नेहमी म्हणते, पॉझिटिव्ह राहता आलं पाहिजे, निगेटिव्ह थिंकिंग करायचं नाही. अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे स्वतःहून तुमच्या मनात जशी अपॉर्च्युनिटी आहे तशी चालत येणार आहे. जे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला थांबलेत त्यांच्यासाठी हा संदेश आहे. हेल्पफुल पीपल. तुम्ही कधीही कुठल्याही सिच्युएशनमध्ये अडकलात तर तुम्हाला एंजल्स तुमच्यापर्यंत तुम्हाला मदत करणारी लोक नक्कीच पाठवतील आणि तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमधनं अगदी सहज बाहेर पडाल. सो हे सगळं छान आलेलं आहे, मी खूप हॅपी आहे सगळ्यांसाठी. बुक ऑफ आन्सर्सच्या सिरीजने आपण बघूया की काय घटना घडणार आहेत. ठीक आहे, हे इंटरेस्टिंग आहे खूप. इट विल बी अ प्लेजर. मनात जी गोष्ट घेतली आहे ती करण्यासाठी ना एकदम काय म्हणतात, इट विल बी अ प्लेजर म्हणजे एकदम मनापासून तुम्ही त्याच्यामध्ये रमून जाल. द बेस्ट सोल्युशन मे नॉट बी द ऑब्वियस. बघा, अशी एखादी सिच्युएशन आली की तुम्हाला चूज करावं लागलं की हेच सोल्युशन आहे का, हे सोपं आहे, हे दिसते, हे मी करतो, तर नाही करायचं. जे इझिली दिसते ना तो तुमच्यासाठी रस्ता नाही आहे यावेळेला. ऑफकोर्स आले म्हणजे काय, तुम्ही कॉन्फिडन्स तुमचा एकदम इंटॅक्ट ठेवा, त्या गोष्टी घडतील. टेक चार्ज म्हणजे पहिलं पाऊल तुम्ही टाका. डोंट गेट कॉट अप इन युअर इमोशन्स. लॉजिकनी डिसिजन घ्या, इमोशन्सनी घेऊ नका, मनाने घेऊ नका, बुद्धीने घ्या, त्याचा फायदा होईल. अवॉइड द फर्स्ट सोल्युशन. ते मगाशी आलं होतं ना त्याचाच अगदी सेम पॅरलल हे आहे की जे पहिलं सोपं सोल्युशन वाटतं ते करू नका. अजून स्वतःला जास्त लिमिट्स तुमचे पुश करा. आणि इट विल ब्रिंग गुड लक. म्हणजे काय, सगळ्यात शेवटी सगळं छान होणार आहे. अंत गोड तर सर्वच गोड म्हणतात त्याप्रमाणे. तो असं होतं आपल्या 12 राशींचं राशी भविष्य आणि तेही झटपट राशी भविष्य. तो चला लवकरात लवकर ज्यांनी सबस्क्राईब नाही केले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. आणि ही आपली फॅमिली अशीच वाढत राहू दे. थँक्यू सो मच.